हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण चांदवड राहुरी येथील वर्दडी गावात आलो आहे। येथे अतिप्राचीन असे शनी मंदिर आहे। इथे सलग 5 शनिवार येऊन दर्शन केल्यास आपली सगळी पीडा नाहीशी होते, इडापिडा जाते अशी आख्यायिका आहे। एकदा शनी महात्म्य ऐकत असताना उज्जैनचा राजा विक्रमादित्य थट्टा करू लागले। शनी महाराजांची थट्टा केली, त्यामुळे त्यांना काही काळानंतर साडेसाती सुरू झाली। त्या काळात शनिदेव महाराज उज्जैन नगरीत घोडे विकण्यासाठी व्यापाराच्या वेशात आले होते। त्यावेळी त्यांनी राजाला घोडे फिरवून पहा, मग मोल कळेल असे सांगितले। त्यावरून राजा घोड्यावर बसताच घोडा आकाशात उडाला आणि राजाला संध्याकाळी वर्दडी येथील घनदाट अरण्यातील डोंगरदरीत फेकून दिले आणि घोडा अदृश्य झाला। राजा एकटाच त्या घनदाट अरण्यातील जंगलात 3 वर्षे फिरत राहिले। पुढे ते तामखेडा चांदवड नगरीत आले। येथे राजावर चोरीचा आळ आला व शिक्षा म्हणून त्यांचे हातपाय तोडून राजास टाकून देण्यात आले। अशा अवस्थेतही ते तेलाच्या घाण्यावर काम करीत होते। बरेच वर्ष लोटले। एके दिवशी रात्रीच्या वेळी राजा दीपराग गाऊ लागले। त्यावेळी चांदवड गावातील सर्व दिवे लागले गेले। चांदवडचा राजा चंद्रसेन, त्यांची मुलगी चंद्रहास्य हिचा पण होता की जो कोणी दीपराग गाऊन दिवे लावेल त्याच्याशीच विवाह करेल। असे झालेले पाहून त्या व्यक्तीस शोधण्यात आले, पण राजा विक्रमादित्यांचे हातपाय तोडलेले होते। तरी देखील राजकुमारी लग्नासाठी तयार झाली। विक्रमादित्य राजांची साडेसाती देखील त्यावेळी संपत आलेली होती। शनिदेव महाराज प्रगट होऊन राजाचे शरीर पूर्ववत केले व त्यांना वर मागावयास सांगितले। राजाने ज्या प्रकारे मला साडेसाती मिळाली त्या प्रकारची साडेसाती कष्ट इतर कोणासही देऊ नका असे सांगितले, असा वर मागितला। शं शनिश्चराय नमः। ओम 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 शं शनिश्चराय नमः। येथे राजा विक्रमादित्य यांचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे। खूप मोठा पुतळा आहे तो। ह्या शनी मंदिरामध्ये श्रावणातील शनिवारी व शनी अमावस्येला प्रचंड गर्दी असते। तुम्ही एकदा येऊन नक्की दर्शन करा, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल। ओम शं शनिश्चराय नमः। 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 ओम शं शनिश्चराय नमः।